निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिका। ओम श्री कुलदेवताय नमः। श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मित्रांनो, नवरात्रीच्या या 9 दिवसात अखंड दिवा कसा लावावा, त्याचे महत्त्व काय आहे आणि दिवा लावताना आपल्याला कोणकोणत्या नियमाचं पालन करायचं आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे असेच नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर मित्रांनो, ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहू, हेच दीप प्रज्वलनाचे मुख्य अर्थ आहे। म्हणूनच सर्वांचे कल्याण हो अशी इच्छा बाळगा। दिवा हा अंधाराच्या जगात प्रकाश पसरवितो आणि प्रकाशाकडून आपली वाटचाल सुरू ज्ञानाकडे होते। देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवा लावत असतो। नवरात्रीत अखंड दिवा का लावतात? 9 दिवसापर्यंत देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या आशीर्वाद मिळावा म्हणून गाईच्या साजूक तुपाने अखंड दिवा हा लावला जातो। त्याचप्रमाणे जर आपल्याकडे गाईचे तूप उपलब्ध नसेल तर तेलाचा सुद्धा दिवा लावू शकता येतो। नवरात्रीतील 9 दिवस तेवून अखंड दिवा लावा। दिवा किंवा अखंड ज्योत असं म्हटलं जातं की नवरात्रीत दिवा तेवत ठेवावे आणि शांतता बनून राहते, सर्व कार्य सिद्धीत जातात। म्हणून नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा हा लावला जातो आणि त्याच्या आपण नियमाचे पालन देखील करायचे आहे। त्याचप्रमाणे नवरात्रीत अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत आणि ते आपण पाहिलेच पाहिजे, तर आपल्याला इच्छित फळ मिळेल। पितलेचा किंवा मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून आपण लावू शकतो। जर आपल्याकडे पितलेचा दिवा नसेल तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकतो। बऱ्याच जणांकडे पारंपरिक दगडी दिवा असतो, तर तो सुद्धा तुम्ही अखंड दिवा म्हणून लावू शकता। त्याचप्रमाणे आपण नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये प्रत्येकजण देवीच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा करतो। जर तुम्ही दुर्गा देवीची, महालक्ष्मी अशी काही रूपात पूजन करत असाल किंवा मग कोणत्याही देवीचे तुम्ही पूजा करत असाल तर दिवा ठेवण्यापूर्वी त्याच्या अगोदर आपल्याला अष्टकमल हे काढायचे आहे। त्याचप्रमाणे ते तुम्ही तांदळाने काढू शकता किंवा फुलाने सुद्धा अष्टकमल तुम्हाला काढायचे आहे। दिवा लावण्यापूर्वी अगोदर पाटावर किंवा चौरंगावर आपल्याला लाल रंगाचा कपडा अंथरून घ्यायचा आहे। त्यावर आपली घटाची मांडणी करायची आहे, कलशाची मांडणी करायची आहे। देवीचा फोटो वरती जे काही असेल ते तुम्हाला पुसायचे आहे आणि पूजायचं आहे। सगळ्या गोष्टी करण्या अगोदर म्हणजे पूजेची मांडणी आहे ती सुरुवात केल्याबरोबर आपल्याला सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा ही करायची आहे। त्याचप्रमाणे कोणतेही कार्य असो, गणपती बाप्पांना सगळ्यात आधी, त्यानंतर आपली पूर्ण घटस्थापनेची मांडणी करायची आहे। आणि दिवा लावताना सुद्धा त्याखाली लाल रंगाचे कापड आलं पाहिजे अशी काळजी घ्या आणि आपल्याला जमिनीवर ठेवायचं नाही, त्याच्या खाली लाल रंगाचा कपडा, त्यावर अष्टदल कमळ काढायचं तांदळाने किंवा फुलाने, त्याच्यावर आपल्याला आपले पितलेचा किंवा मातीचा दिवा ठेवायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्याला दिव्याखाली एक छोटंसं खोलगट वाटी दिव्याखाली बसेल अशा पद्धतीने ठेवायची आहे, कारण आपण 9 दिवस दिवा लावणार आहोत। तर त्याचं तेल आहे किंवा काजली येऊ शकते, तर त्याच्यासाठी तुमचा कपडा पण खराब होणार नाही ही काळजी घेण्यासाठी तुम्ही दिव्याखाली वाटी किंवा ताट जरूर ठेवावा। ही वात आपल्या 1.25 हात इतक्या मापाची होईल आणि कच्च्या कापसाची ही वात आपल्याला तयार करायची आहे। या वातीला रक्षासूत्र सुद्धा म्हटलं जातं। अखंड ठेवण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा। जर आपल्याकडे लावण्यासाठी तूप नसेल तर आपण रिफाइंड ऑइल किंवा मोहरीच्या तेलाचा सुद्धा दिवा लावू शकतो। तुपाचा अखंड दिवा देवीच्या उजव्या बाजूस ठेवावा। जर का दिवा तुपाचा असेल तर उजव्या बाजूस ठेवावा। तेलाचा दिवा असेल, कोणत्याही तेलाचा असो, मग तो देवीच्या डाव्या बाजूस ठेवावा। दिवा लावायला तुम्ही त्याच्यावर काचेचे झाकण सुद्धा ठेवू शकता। संकल्प तुम्ही घ्यायचा आहे। दिवा लावण्यापूर्वी तुमच्या इच्छा असतील, उदाहरणार्थ, देवी आई माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, मला अमुक गोष्टीमध्ये यश मिळू दे, आणि दिवा लावताना तुम्हाला हा संकल्प करायचा आहे। म्हणजे मनातील कोणतीही इच्छा असू दे ती प्रथम तुम्हाला मनापासून बोलायची आहे।
तसेच दुसरी गोष्ट म्हणजे बरेच जण टेन्शन घेतात, दिवा जर विझला तर काही असो, तर असं काही होत नाही. दिवा जर विझला असेल तर आपण जेव्हा बघितलं तेव्हा त्याला लगेच लावू शकतो. फक्त एक गोष्ट करायची की घटस्थापनेची मांडणी आपणासाठी करायची की जिथे हवा वगैरे लागणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः फुंकर मारून दिवा कधी विझवायचा नाही. जर तो अचानकपणे विझला असेल तर काही अशुभ मानायचं नाही. जेव्हा जेव्हा लगेच त्याची वात पेटवायची आहे, कोणत्या बाजूला असावी, कोणत्या दिशेला असावी यालासुद्धा तेवढेच महत्त्व आहे. म्हणजे ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर, पूर्व, मध्य दिशा व उत्तरेकडे असावी. अखंड दिवा ठेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश, देवी दुर्गा आणि भगवान शंकराची पूजा करावी. दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा, मनोकामना ह्या पूर्ण होत. आणि त्याचप्रमाणे आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचा आहे. तर अखंड दिवा लावताना हे मंत्र म्हणायचं आहे, ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी. तर हा मंत्र देखील आपल्याला म्हणायचा आहे. त्यामुळे आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.